नमस्कार मुलींनो, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या 11वीच्या अभ्यासक्रमातील 8वी कविता ऐसी अक्षरे रसिके ही संत ज्ञानेश्वरांची ओवी आहे. या संत ज्ञानेश्वरांच्या ओवीचा अर्थ, भावार्थ आज मी आपणास समजावून सांगणार आहे. तत्पूर्वी आपण सगळ्यांनी मराठीचं पुस्तक पान नंबर 33 समोर ठेवावं आणि ही संत ज्ञानेश्वरांची ओवी समजून घ्यावी. संत ज्ञानेश्वर यांचा थोडक्यात परिचय असा: संत ज्ञानेश्वर हे एक श्रेष्ठ संत पुरुष, संत कवी, तत्वज्ञानी, प्रतिभावंत, तत्वज्ञान, कल्पना वैभव, साक्षात्कार, रसतत्व यांच्या दृष्टीने लिहिलेला मौल्यवान ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. अमृत अनुभव, चांगदेव पासष्टी, अभंग गाथा या त्यांच्या इतर रचनासुद्धा सुप्रसिद्ध आहेत. तत्वज्ञान, भक्ती आणि काव्य यांचा सुंदर मिलाप संत ज्ञानेश्वरांच्या रचनांमध्ये झालेला आहे. विनयशीलता, सद्गुरू भक्ती, अमर्याद करुणा इत्यादी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू त्यांच्या रचनांमध्ये आढळतात. ऐसी अक्षरे रसिके या ओव्यातून मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त झालेला आहे. गीतेचे तत्वज्ञान मराठी भाषेत आणताना संत ज्ञानेश्वरांनी आपल्या स्वतंत्र प्रतिभेच्या बळावर त्याला नवे रूप दिले. मराठी भाषेची प्रतिष्ठा, शक्ती आणि सुंदरता यांचे दर्शन त्यांनी आत्मविश्वासाने घडविलेले आहे. चला तर संत ज्ञानेश्वरांच्या ऐसी अक्षरे रसिके या ओव्यांचा भावार्थ समजून घेऊया. संत ज्ञानेश्वर म्हणतात: माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मिळवीन, जिये कोवळी केची पाडे. दिसती नांदीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे. जयाचेनी एका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा. बोले इंद्रिय लागे कळंभा एकमेका. या प्रस्तुत ओव्यांचा भावार्थ असा: संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मराठी भाषा, माझे बोल, माझे शब्द शुद्ध प्राकृत आहेत खरे, पण त्यांची अशी रसपूर्ण योजना करीन की ते सहज अमृतालाही जिंकतील. गोड शब्दांनी मी सांगेन, या शब्दांची कोमल गुणांशी तुलना केली असता सप्तसुरातील कोमलता कमी भासेल आणि या शब्दांच्या मोहक गुणापुढे सुगंधाचीही महती फिकी पडेल. शब्दांच्या या रसापणाची थोरवी, तिची महती अशी आहे की त्या शब्दांच्या गोडीच्या आशेने आपल्या कानांना जिवा फुटतील व आपले जे हे महत्त्वाचे इंद्रिय आहेत, हे इंद्रिय एकमेकांमध्ये भांडणं करू लागतील. भांडण का करतील तर पुढे म्हणतात संत ज्ञानेश्वर: सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा, परी रसना मने हा रसू आमुचा. घ्राणासी भाव जाय परिमळाचा, हा तोची होईल. नवल बोलतीये रेखेची वाहनी, देखता डोळ्याही पुरो लागे धनी. ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे, जेथे संपूर्ण पद उभारे. तेथ मनची धावे बहिरे, बिलू भुजाही अविष्करे अलिंगावया. अर्थात श्रवण म्हणजे ऐकणे. श्रवण हा स्वभावतः कानाचा विषय आहे, पण जीभ म्हणेल रस हा माझा विषय आहे. गंध हा विषय नाकाचा आहे,
श्रवण हा विषय कानाचा आहे, जीभ म्हणेल रस हा विषय माझा आहे, गंध हा विषय नाकाचा आहे. प्रत्येक शब्द हा ज्ञानेंद्र संवेद्य आहे. आणखी एक आश्चर्याची नवलाची गोष्ट अशी की उच्चारलेल्या ओवीची ही आखणी, ही धाटणी पाहून आपले नयन, आपले डोळे तृप्त होतील आणि त्यांना वाटेल हे केवळ शब्द नसून, हे केवळ बोल नसून, ही एक प्रत्यक्ष रूपाची खाण आहे. ही एक प्रत्यक्ष रूपाची खाण आहे. जेव्हा सर्व शब्द जुळून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल, ज्यावेळी ते सगळे शब्द, सगळे ते बोल, अर्थपूर्ण बोल एकमेकाशी जुळून एक अर्थपूर्ण वाक्य बाहेर पडेल, तेव्हा इंद्रियांना मागे टाकून मन बाहेर येईल. जे इंद्रिय आहेत, नाक, कान, डोळे, या सगळ्या इंद्रियांना मागे टाकून मन बाहेर निघेल. मन बाहेर निघेल आणि आपले बाहूपासून म्हणजे आपले हातपासून अलिंगन घ्यायला धावेल. याप्रमाणे हे सर्व इंद्रिय आपापल्या धर्माप्रमाणे, आपापल्या कर्माप्रमाणे त्या बोलाला, त्या शब्दाला झोमतील आणि शब्दही या सर्व इंद्रियांना सारखेपणाने शांत करतील. अशा या प्रस्तुत ओव्यांचा भावार्थ. पुढील ओवी अशी: ऐशी इंद्रिये आपुलालाही भावी, झोंबती परितो सरिसेपणीची बुझावी. ऐशी इंद्रिये आपुल्यालाही भावी, झोंबती परितो सरिसीपणीशी बुझावी. जैसा एकला जग चेचवी सहस्त्र करू, जैसा एकला जग चेववी सहस्त्र करू, तैसे शब्दांचे व्यापकपण देखीजे असाधारण. पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. हे असो तू या बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगिरिली. ही प्रतिपती मिया केली निष्कामासी, आता आत्मप्रभा नीच नवी, तिची करुणी ठाणे देवी. जो इंद्रिया ते चोरुनी जेवी, तयासीची फावे, येथे श्रवणाचेनी पांगे, विन श्रोतया हो आवे लागे. हे मनाचेनी निजांगे, भोगी जेगा. या प्रस्तुत ओव्यांचा भावार्थ पुढीलप्रमाणे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जसा एकटा सूर्य आपल्या या सहस्त्र हातांनी सर्व जगाला चेतना देतो आणि सर्व या निसर्गातील, या चराचरातील व्यवहारांना सुरुवात होते, त्याचप्रमाणे शब्दांचे व्यापकपणही विलक्षण आहे. या शब्दांचा भाव जे जाणतील किंवा त्या भावांचा विचार करतील, त्यांना हे शब्दच नव्हेत तर चिंतामणीच आपल्याला आज लाभले आहे असं वाटेल. अशी महती या मराठी भाषेची संत ज्ञानेश्वरांनी गायली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मराठी बोलाची मोठाली मोठी ताठे बनवून त्यात मराठी बोलाची मोठमोठी ताठे बनवून त्यामध्ये मोक्षरस वाढवून निष्काम साधू जनांना या ग्रंथरूपी मेजवानी घालत आहे. मराठी बोली, मराठी भाषा, मराठीची एक मोठमोठी ताटे निर्माण करून त्या ताठामध्ये मोक्ष रस वाढून निष्काम साधूजनांना, निष्काम म्हणजे विरक्त, फळाची इच्छा न धरणारे अशा साधू संतांना, साधूजनांना ग्रंथरूपी मेजवानी घालत आहे. ज्यांनी कधीही मंद न होणारी जी आत्मज्ञानाची ज्योत पेटवत ठेवली आहे व जे इंद्रियांना नकळत किंवा त्यांना समजू न देताच
जेवू शकतात त्यांनाच या भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. येथे श्रोत्यांनी श्रवण इंद्रियांचाही म्हणजे कानाचाही आश्रय सोडून मनानेच उपभोग घ्यावा. भाषा, शब्दरचना, नाद आणि लय, त्याचे सौंदर्य, या ओवी रचनेतला सहजपणा, प्रसन्नता यामधून संत ज्ञानेश्वरांनी अपूर्व असा अनुभव वाचकांना, श्रोत्यांना दिलेला आहे. अशा प्रकारे ऐसी अक्षरे रसिके या प्रस्तुत ओव्यांचा भावार्थ. पुन्हा भेटूया आपण पुढल्या तासिकेत. तोपर्यंत धन्यवाद.